अर्थशास्त्राची ज्या शास्त्रामध्ये विभागणी केलेली आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती परत आढावा घेणार आहोत की अर्थशास्त्रामध्ये जे दोन शब्द आहेत अर्थ आणि शास्त्र. अर्थ म्हणजे पैसा व वित्त आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. शास्त्र म्हणजे काय तर विज्ञान. अशी अर्थशास्त्राची कोड आपण मागील तासामध्ये पाहिलेली आहे की अर्थ म्हणजे पैसा किंवा वित्त आणि पैसा किंवा वित्त म्हणजे काय तर वस्तूंची खरेदी किंवा विक्री करताना जो मोबदला दिला जातो त्या मोबदल्यास दिला किंवा घेतला जातो. कोणत्याही वस्तूंची खरेदी किंवा विक्री करताना जो मोबदला दिला किंवा घेतला जातो त्या मोबदल्यास पैसा किंवा वित्त असे म्हणतात. आणि शास्त्र म्हणजे काय तर एखाद्या विषयाचा सखोल किंवा पद्धतशीर अभ्यास करणे म्हणजे शास्त्र. एखाद्या विषयाचा सखोल किंवा पद्धतशीर अभ्यास करणे म्हणजे शास्त्र होय म्हणजे विज्ञान होय. अशी आपण अर्थशास्त्राची थोडक्यात आपण खोड केलेली आहे किंवा माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर शास्त्राचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक आहे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं आहे सामाजिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्रामध्ये जड किंवा अचेतन अशा वस्तूंचा अभ्यास केला जातो. म्हणजेच नैसर्गिक शास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीचा अभ्यास केला जात नाही. म्हणून नैसर्गिक शास्त्रामध्ये माणूस हा किंवा व्यक्ती हा निरीक्षक असतो, अभ्यास विषय नसतो. का तर नैसर्गिक शास्त्रामध्ये जड किंवा अचेतन अशा वस्तूंचा अभ्यास केला जातो. मग जड किंवा अचेतन अशा वस्तूंचा अभ्यास करणारे विविध कोणते विषय किंवा शास्त्र नैसर्गिक शास्त्रामध्ये समाविष्ट आहेत तर त्यानुसार रसायनशास्त्र असेल, गणित असेल, पदार्थ विज्ञान शास्त्र असेल, खगोलशास्त्र असेल या शास्त्रांचा समावेश नैसर्गिक शास्त्रामध्ये होतो. हे आपण पाहिलेलं आहे. दुसरा शास्त्राचा प्रकार पाहिला होता आपण सामाजिक शास्त्र. तर सामाजिक शास्त्र म्हणजे काय तर ज्या शास्त्रामध्ये सजीव अशा मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. ज्या शास्त्रामध्ये सजीव अशा मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्रास समाजशास्त्र व सामाजिक शास्त्र असे म्हणतात. म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये मानवाच्या ज्या इच्छा असतील, अपेक्षा असतील, आकांक्षा असतील, माणसाचे किंवा व्यक्तीचे किंवा मनुष्याच्या ज्या भावभावना असतील त्या गोष्टींचा अभ्यास हा सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये मनुष्य हा समाजशास्त्राचा किंवा सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय असतो. सामाजिक शास्त्रामध्ये कोणकोणत्या शास्त्रांचा समावेश होतो तर सामाजिक शास्त्रामध्ये राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, कायदेशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल. तर अशा विविध शास्त्रांचा समावेश सामाजिक शास्त्रामध्ये होतो. म्हणजेच अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची एक शाखा आहे. तो अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे असं आपण पाहिलेलं आहे. मग अर्थशास्त्रामध्ये नेमकं कशाचा अभ्यास केला जातो तर अर्थशास्त्रामध्ये मनुष्याने किंवा व्यक्तीने कशा पद्धतीने पैसा मिळवावा किंवा कमवावा, मिळविलेल्या पैशापैकी किंवा कमविलेल्या पैशापैकी किती पैसा खर्च करावा, तो कशा पद्धतीने खर्च करावा, त्यानंतर कमविलेल्या काही पैशापैकी तो पैसा कशा पद्धतीने साठवावा किंवा त्याची बचत करावी, अशा विविध मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या इथपर्यंतची माहिती आपण मागील तासामध्ये पाहिलेली आहे. आता या तासामध्ये आपल्याला अर्थशास्त्राच्या काही व्याख्या पाहायच्या आहेत की अर्थशास्त्राच्या काही व्याख्या अर्थशास्त्राच्या अर्थतज्ञांनी सांगितलेल्या व्याख्या. अर्थशास्त्राच्या व्याख्या मग अर्थशास्त्राच्या व्याख्या अर्थशास्त्रज्ञांनी ज्या सांगितलेल्या त्यापैकी काही अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या या आता आपण या तासामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहिले जे अर्थशास्त्रज्ञ आहेत
चंद्रगुप्त मौर्य यांच्या कालावधीमध्ये जे प्रसिद्ध असे अर्थशास्त्रज्ञ किंवा राजकीय तज्ञ म्हणून ओळखले जातात ते म्हणजे कौटिल्य यांनी सांगितलेली अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहणार आहोत. कौटिल्याला चाणक्य म्हणायचे किंवा कौटिल्याला विष्णुगुप्त म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर चंद्रगुप्त मौर्य यांच्या कालखंडामध्ये कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची जी व्याख्या सांगितलेली आहे ती म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन. अर्थशास्त्र हा त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. प्राचीन भारतीय अर्थव्यवस्थेवर ग्रंथ लिहिलेला आहे. प्राचीन भारतीय अर्थव्यवस्थेवरील ग्रंथ जो आहे तो लिहिलेला आहे. त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी अर्थशास्त्र. ग्रंथाला नाव होतं अर्थशास्त्र आणि त्या अर्थशास्त्रामध्ये त्यांनी एक अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे की अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन किंवा व्यवस्थापन होय. अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन ही कौटिल्य यांनी या अर्थशास्त्राची सर्वप्रथम केलेली व्याख्या आहे की अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन होय. अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन होय अशी ही व्याख्या अर्थशास्त्राची कौटिल्य किंवा चाणक्य विष्णुगुप्त यांनी चंद्रगुप्त मौर्य यांच्या कालखंडामध्ये केलेली आहे. आता दुसरी व्याख्या आपण पाहूया ॲडम स्मिथ. हे जे सनातन संप्रदायातील अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत ॲडम स्मिथ हे सनातनवादी संप्रदायातील अर्थतज्ञ होते. सनातनवादी संप्रदाय. आता सनातनवादी संप्रदाय म्हणजे विचार आणि सनातनवाद नवसनातनवाद आधुनिक संप्रदाय हे आपण व्याख्याच्या नंतर पाहणार आहोत. सनातनवादी म्हणजे 18व्या शतकातील हे ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ञ म्हणून ओळखले जातात. ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक असे म्हणतात. अर्थशास्त्राचे जनक म्हणून ॲडम स्मिथ यांना ओळखले जाते. अर्थशास्त्राचे जनक. ॲडम स्मिथ यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे राष्ट्राची संपत्ती अर्थग्रंथ लिहिलेला आहे. अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिलेला आहे. अर्थशास्त्रीय जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे राष्ट्राची संपत्ती हा ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिलेला आहे. वेल्थ ऑफ नेशन असं म्हणतात. वेल्थ ऑफ नेशन राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी लिहिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. ती काय केलेली आहे तर अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र हो अशी व्याख्या ॲडम स्मिथ यांनी केलेली आहे की अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी ही व्याख्या ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन
या अर्थशास्त्रीय ग्रंथामध्ये ही व्याख्या केलेली आहे. त्यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. हे सनातनवादी संप्रदायातील अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. तिसरे जे अर्थशास्त्रज्ञ आपण अभ्यासणार आहोत थोडक्यात ते आहेत प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांना नवसनातनवादी संप्रदायातील अर्थतज्ञ म्हणून ओळखले जातात. नवसनातनवादी संप्रदाय विचार. नवसनातनवादी संप्रदाय म्हणजे 19व्या शतक. यामध्ये आल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिलेला आहे. अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे. अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ प्राध्यापक डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी लिहिलेला आहे. त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. त्यांनी काय व्याख्या केलेली आहे तर अर्थशास्त्र हे मानवाच्या भौतिक कल्याणाचे शास्त्र आहे अशी त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या अर्थशास्त्र हे मानवाच्या भौतिक कल्याणाचे शास्त्र आहे अशी ही अर्थशास्त्राची व्याख्या आल्फ्रेड मार्शल यांनी केलेली आहे. अशा ह्या झाल्या 3 व्याख्या. त्यानंतर ही जी 4थी व्याख्या पाहणार आहोत ते विचारवंत अर्थतज्ञ म्हणजे लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. लिओनेल रॉबिन्स यांना आधुनिक संप्रदायातील अर्थतज्ञ म्हणून ओळखले जाते. लिओनेल हे 4थे अर्थतज्ञ आहेत. त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. आपण जे अभ्यासत आहोत त्यापैकी अर्थशास्त्रज्ञ खूप आहेत. अर्थशास्त्रज्ञ खूप आहेत. केन्स आहे, फिशर आहे, असे विविध अर्थशास्त्रज्ञ आहेत. रिकार्डो आहे. त्यापैकी आपण काही अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या अर्थशास्त्राच्या व्याख्यांचा अभ्यास करत आहोत. त्यापैकी आपण विष्णुगुप्त किंवा चाणक्य यांची व्याख्या पाहिली. त्यानंतर ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक त्यांनी सांगितलेली व्याख्या पाहिली. आल्फ्रेड मार्शल त्यांनी सांगितलेली अर्थशास्त्राची व्याख्या पाहिली. आणि त्यानंतर लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे. त्यांनी अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व हे हा ग्रंथ लिहिलेला आहे. यांना आधुनिक संप्रदायातील अर्थतज्ञ म्हणून ओळखले जातात. आधुनिक संप्रदायातील अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखले जातात. लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व हा अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिलेला आहे. अर्थशास्त्रीय ग्रंथ कोणता लिहिलेला आहे तर अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व. अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व हा ग्रंथ लिओनेल रॉबिन्स यांनी लिहिलेला आहे. आधुनिक संप्रदाय 20वा जे शतक आहे त्या शतकापासून आधुनिक संप्रदाय म्हणून हा कालखंड गणला जातो. या कालखंडातील इसवी सन 1932 साली
इसवी सन 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व हा ग्रंथ लिहिलेला आहे. कधी लिहिलेला आहे? 1932 या वर्षी लिहिलेला आहे. तर त्यांनी जी अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे, महत्वाची अशी ही व्याख्या आहे आणि परिपूर्ण अशी ही व्याख्या आहे. त्यांनी काय व्याख्या सांगितलेली आहे? अमर्यादित गरजा, अमर्यादित गरजा, मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अशी ही अर्थशास्त्राची परिपूर्ण व्याख्या लिओनेल रॉबिन्स यांनी 1932 साली जे अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, अर्थशास्त्रीय ग्रंथ, त्यामध्ये सांगितलेला आहे अमर्यादित गरजा, मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अशी ही अर्थशास्त्राची व्याख्या लिओनेल रॉबिन्स यांनी केलेली आहे. तर अशा या विविध ज्या व्याख्या आहेत अर्थशास्त्राच्या, त्या व्याख्यांचा अभ्यास आपण थोडक्यात पाहिलेला आहे. आता तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की सनातनवाद म्हणजे काय, नवसनातनवाद म्हणजे काय आणि किंवा सनातन संप्रदाय, नवसनातन संप्रदाय आणि आधुनिक संप्रदाय यामधील जो कालखंड आहे तो तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. संप्रदाय किंवा विचार हा कालखंड आणि अर्थतज्ञ. आता संप्रदाय आपण सुरुवातीला पाहिलं सनातनवादी संप्रदाय किंवा सनातन संप्रदाय. सनातन संप्रदाय, संप्रदाय म्हणजे विचार, संप्रदाय म्हणजे काय? विचार. सनातन संप्रदाय कालखंड 18वे शतक, 18वे शतक. आणि यामध्ये अर्थतज्ञ कोण होते? ॲडम स्मिथ जे अर्थशास्त्राचे जनक आहेत ते सनातनवादी संप्रदायातील अर्थतज्ञ होऊन गेलेले आहेत. मग 18वे शतक म्हणजे कोणता कालखंड? तर 1701 पासून 1800 पर्यंत. 1701 पासून 1800 पर्यंत हे 18वे शतक. याला म्हणतात सनातन संप्रदाय. सनातन संप्रदायामध्ये ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राविषयीची माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर नवसनातन संप्रदाय. नवसनातन संप्रदाय. आता नवसनातन संप्रदाय म्हणजे कोणता कालखंड? तर 19वे शतक व 20व्या शतकाचा अर्धावा. 19वे शतक व 20व्या शतकाचा अर्धा भाग म्हणजे 1950 पर्यंत. म्हणजे किती? 1950 पर्यंत. 1950 पर्यंत. मग नवसनातनवादी संप्रदायामधील अर्थतज्ञ जे होऊन गेले ते म्हणजे अल्फ्रेड मार्शल. अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे
प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे जे अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिला पण तो 19व्या शतकात लिहिलेला आहे. त्यानंतर आधुनिक संप्रदाय. आधुनिक संप्रदाय. आता आधुनिक संप्रदाय म्हणजे कोणता, तर 20व्या शतकापासून ते आजपर्यंत, 20व्या शतकापासून ते आजपर्यंत, 20व्या शतकापासून आजपर्यंत यामधील जे अर्थतज्ञ होऊन गेलेले आहेत ते म्हणजे लिओनेल रॉबिन्स. लिओनेल रॉबिन्स हे अर्थतज्ञ हे 20व्या शतकात झालेले आहेत. त्यांनीच अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व हा जो अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची परिपूर्ण अशी व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या सर्व विद्यार्थ्यांनी स्मरणात ठेवायची आहे. ती व्याख्या अशी आहे, पुन्हा एकदा सांगतो, अमर्यादित गरजा, मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अशा पद्धतीने अर्थशास्त्राच्या विविध अर्थतज्ञांनी ज्या व्याख्या सांगितलेल्या आहेत त्यापैकी काही अर्थतज्ञांच्या व्याख्या आपण थोडक्यात पाहिलेल्या आहेत. आणि सनातनवाद, सनातन संप्रदाय, नवसनातन संप्रदाय आणि आधुनिक संप्रदाय याविषयी माहिती आपण थोडक्यात पाहिलेली आहे. आता आपल्याला यासोबतच थोडासा भाग आणखी पाहायचा आहे, तो म्हणजे अर्थशास्त्राच्या शाखा. त्या अर्थशास्त्राच्या शाखांचा अभ्यास करणं सुद्धा फार आवश्यक आहे, कारण अर्थशास्त्र ही एक खूप व्यापक संकल्पना आहे. तो अर्थशास्त्राचा अभ्यास हा खूप विस्तारित स्वरूपाचा किंवा अशा मोठ्या स्वरूपाचा असल्यामुळे तो अभ्यास करणे सोयीचे व्हावे, सोपे व्हावे या दृष्टिकोनातून इसवी सन 1933 या वर्षी सर्वप्रथम इसवी सन 1933 या वर्षी रॅग्नर फ्रिश यांनी सर्वप्रथम अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केलेली आहे. ते या शाखांमध्ये एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं स्थूल अर्थशास्त्र, या 2 शाखांविषयी आपण थोडक्यात अभ्यास करू आणि त्यानंतर आपण थांबू. तर 1933 साली रॅग्नर फ्रिश 1933 साली रॅग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केलेली आहे. इसवी सन 1933 साली सर रॅग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्राची, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली आहे. आता अर्थशास्त्राच्या इथे 2 शाखा आहेत आणि अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्राची शाखा आहे, हे सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. सुरुवातीला आपण याविषयी बोललेलो आहोत. अर्थशास्त्र ही एक सामाजिक शास्त्राची शाखा आहे आणि पुढे जाऊन रॅग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्राच्या 2 शाखा सांगितलेल्या आहेत. 2 शाखा सांगितलेल्या आहेत. त्यापैकी एक शाखा होती म्हणण्यापेक्षा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी शाखा आहे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र. आता सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलक्षी अर्थशास्त्र, अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा व्यष्टी अर्थशास्त्र असेही म्हणतात, हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आणि सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. आता दुसरी जी शाखा आहे ती कोणती आहे? स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्राला समग्र लक्षी अर्थशास्त्र, समग्र लक्षी अर्थशास्त्र किंवा समष्टी
समष्टी अर्थशास्त्र असे म्हणतात आणि स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. आता सूक्ष्म अर्थशास्त्राविषयी एक थोडक्यात माहिती पाहू आणि स्थूल अर्थशास्त्राविषयी थोडक्यात माहिती. आता सूक्ष्म म्हणजे काय, नावावरूनच लक्षात येईल. सूक्ष्म म्हणजे लहानात लहान घटकास सूक्ष्म असे म्हणतात. मग लहानात लहान घटक परंतु कुठला कोणता असेल तर अर्थशास्त्रामधील लहानात लहान घटक. मग अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो तर ढोबळमानाने अर्थशास्त्रामध्ये व्यावहारिक घटनांचा अभ्यास केला जातो. मग व्यावहारिक घटनांमधील जे लहानात लहान घटक आहेत त्या लहानात लहान घटकांचा सखोल असा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग उदाहरणार्थ एकच उपभोक्ता असेल किंवा ग्राहक असेल, एकच विक्रेता असेल, एकच बाजारपेठ असेल, एकच उत्पादक असेल, एकच उद्योग असेल, एकच किंमत असेल, एकच किंवा एक मागणी किंवा विशिष्ट मागणीचा किंवा विशिष्ट पुरवठ्याचा अभ्यास किंवा विशिष्ट कालखंडाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग सूक्ष्म अर्थशास्त्राची एक छानशी व्याख्या प्राध्यापक केनेथ गोल्डिंग यांनी केलेली आहे. ती सर्व विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे. सूक्ष्म अर्थशास्त्राची प्राध्यापक केनेथ गोल्डिंग यांनी केलेली व्याख्या. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या कोणाची आहे तर प्राध्यापक केनेथ गोल्डिंग हे एक अर्थतज्ञ होऊन गेलेले आहेत. त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे. व्याख्या थोडी मोठी आहे परंतु काळजीपूर्वक जर वाचली तर सहज स्मरणात राहणारी अशी व्याख्या आहे. तर काय व्याख्या आहे तर व्याख्या अशी आहे की विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अशी केनेथ गोल्डिंग यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. सोपी अशी व्याख्या आहे. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अशी ही सूक्ष्म अर्थशास्त्राची केनेथ गोल्डिंग यांनी केलेली व्याख्या आहे. आता आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय थोडक्यात. स्थूल म्हणजे तिथे लिहिलेलं आहे. स्थूल म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, स्थूल म्हणजे समष्टी अर्थशास्त्र, स्थूल म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. स्थूल नावावरूनच लक्षात येईल. स्थूल म्हणजे काय व्यापक घटक. स्थूल म्हणजे व्यापक घटक पण कुठला अर्थशास्त्रामध्ये. अर्थशास्त्रामध्ये आपण पाहिले की व्यावहारिक घटकांचा अभ्यास केला जातो. मग व्यावहारिक जे व्यापक स्वरूपाचे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, त्यानंतर एकूण गुंतवणूक, एकूण पुरवठा, एकूण मागणी, एकूण रोजगार, एकूण किंमत, एकूण ग्राहक किंवा उपभोक्ते अशा एकंदरीत व समग्र अशा घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मी बोलता बोलता म्हटलं की राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पादन हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. दोन्हींचा वेगवेगळा अर्थ आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर देशातील लोकांचे सरासरी असणारे उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. थोडक्यात अशी सरळ साधी सोपी व्याख्या आहे की एखाद्या देशातील लोकांचे सरासरी असणारे उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आणि उत्पादन म्हणजे काय तर एखाद्या देशाचे सरासरी असणारे उत्पादन
उत्पादन वस्तूची कच्च्या मालाची पक्क्या मालामध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेस उत्पादन असे म्हणतात. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेस उत्पादन म्हणतात. मग विविध वस्तूंचे देशात उत्पादन केले जाते कोणते, तर एकंदरीत देशाच्या उत्पादनाची जी संकल्पना आहे ती राष्ट्रीय उत्पादनामध्ये येते, किंवा देशाचे सरासरी उत्पादन म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. तर असे राष्ट्रीय उत्पादन असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, एकूण रोजगार असेल, एकूण पुरवठा असेल, एकूण मागणी असेल, एकूण किंमत असेल, एकूण बाजारपेठ असेल, एकूण उपभोक्ते असतील, एकूण विक्रेते असतील, यांचा समग्र किंवा व्यापक स्वरूपाचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंवा समग्र लक्षीय अर्थशास्त्रामध्ये किंवा समष्टी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता सर्वात शेवटी समष्टी अर्थशास्त्राची व स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहू आणि या ठिकाणी आपण थांबू. समष्टी व स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आहे की संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे आकलन करून देणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या, स्थूल अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या पाहणार आहोत आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे, संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे आकलन करून देणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. फुल स्टॉप, डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे आकलन करून देणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. या पद्धतीने मित्रहो आज आपण अर्थशास्त्राची थोडक्यात प्रस्तावना किंवा इतिहास पाहिला. अर्थशास्त्र शब्दाची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली याविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर जे शास्त्र आहेत नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्रे, नैसर्गिक शास्त्रे आणि सामाजिक शास्त्रे याविषयीचा थोडक्यात अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून असं निष्पन्न झालेलं आहे की अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची एक शाखा आहे व सामाजिक शास्त्राचा एक प्रकार आहे. मग त्यानंतर आपण अर्थशास्त्राचे व्यावहारिक घटकांचा अभ्यास कसा केला जातो हे थोडक्यात पाहिलं. म्हणजेच अर्थशास्त्र हे व्यक्तीच्या किंवा मानवाच्या कसं उपयोगी आहे याविषयीची थोडक्यात आपण माहिती पाहिलेली आहे. आणि त्यानंतर आपण अर्थशास्त्राच्या जे विविध अर्थशास्त्रज्ञ किंवा शास्त्रज्ञ आहेत त्यापैकी एक 3-4 अर्थतज्ञ जे आहेत, शास्त्रज्ञ जे आहेत, त्यांनी सांगितलेल्या अर्थशास्त्राच्या व्याख्या आपण थोडक्यात अभ्यासलेल्या आहेत. आणि त्यानंतर सर्वात शेवटी सर रॅग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्र या विषयाची 2 शाखांमध्ये जी विभागणी केलेली आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र.